बर्माजी, बुवा, पळसब, पंचकी रुपये सन 43 रुपये किंमत आहे. 1336. या ठिकाणी एक भुयार लागलं या कोपऱ्यात आणि भुया कुठपर्यंत याची लांबी अजूनसुद्धा आम्हाला कळाली नाही कुठं आहे ती. जळोजी आणि मळोजी हे बहुतेक महाराष्ट्राला माहिती नसलेले ही दोन नाव आहेत. पण हे जळोजी मळोजी म्हणजे ही साधे व्यक्ती नव्हते, तर एक महान संत होते जे की महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. तर हे जळोजी मळोजी कोण होते, त्यांचा इतिहास काय आहे आणि त्यांनी काय कार्य केलेलं आहे, ते कुठल्या समाजात जन्माला आले आणि त्यांनी इतर समाजासाठी काही काय कार्य केलं त्याबद्दल आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा तुम्ही आणि व्हिडिओ जर आवडला तर इतर लोकांना पण शेअर करा. आपण सध्या आलेलो आहोत पळसप, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव या गावामध्ये आणि आपल्यासोबत या गावातील बरेच ग्रामस्थ आहेत जे की संत जळोजी आणि मळोजी यांच्या चरित्रावर जो त्यांचा इतिहास आहे पाठीमागे घडलेला, त्या इतिहासाविषयी प्रत्येकाचं आपापलं मत या ठिकाणी आता ते व्यक्त करणार आहेत. तर आपण प्रत्येकाकडून एक एक करून माहिती ह्या पळसप गावातील व्यक्तीकडून घेणार आहोत. तर जळोजी मळोजी याविषयी माहिती देण्यासाठी पळसप गावातील ग्रामस्थ आहेत. तर नाव सांगा तुमचं. मी सूर्यबान धोंडेबा माळे संप्रदायामध्ये असतो आणि आम्ही या संत जळोजी मळोजीची दरवर्षी पालखी पळसप ते पंढरपूर घेऊन जातो. त्यांचा खरं पात्र इतिहास खूप मोठा आहे. हे संत अगदी महान आहेत. किंबहुना पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जो सभामंडप आहे तो सभामंडपसुद्धा या संत जळोजी मळोजीच्या हाताने त्या ठिकाणी टाकला गेलेला आहे. खरं पाहिलं. माझं नाव मधुकर सदाशिव साबळे, राहणार पळसप, तालुका जिल्हा धाराशिव. मी या मंदिरातील एक सामान्य भजनी. मी या जळोजी मळोजी महाराजाबद्दल जे ग्रंथात माहिती आहे, त्यांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथातील माहितीप्रमाणे सांगतो. त्यांचं जन्मगाव मूळ हांडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथील ते रहिवासी होते. त्या गावात त्यांनी वास्तव्य करत असताना त्यावेळचे निजाम सरकार तेथून त्यांचं जाणं येणं असायचं. त्यांच्या घोड्यांना बांधण्यासाठी त्यांना त्या लाकडाच्या खुट्या तयार करून देण्याचं काम त्यांच्याकडं होतं. ते लोक निजाम एवढे त्रास देत होते, काम करून घेत होते आणि मोबदला काही देत नव्हते. तसेच गावातीलही लोक मोबदला कुठल्याही कामाचा देत नसल्याकारणानं खूप गावकऱ्यांनी त्रास दिला, निजामाने त्रास दिला. त्या कारणाने त्यांनी कंटाळून त्यांचं गाव सोडलं. गाव सोडून त्यांनी गावाला येताना तेव्हा गावाला वेस असायची, त्या वेशीवर वाकस मारलं आणि शाप दिला गावाला की ह्या गावात परत कधीही सुतार नांदला जाणार नाही किंवा राहणार नाही. इथं म्हणजे जळोजी मळोजी संत जे होते ते सुतार समाजातले होते. हां, तर सुतार समाजाचे होते ते. त्यांनी त्यांच्या मामाच्या गावी येण्याचा निर्धार केला आणि त्यांच्या मामाचं गाव म्हणजे पळसप, तालुका जिल्हा धाराशिव येथे ते वास्तव्याला आले. वास्तव्याला आल्यानंतर त्यांच्या मामांचं काम सुतार समाजाचं असल्याकारणाने त्यांचं काम जुनं माळवत टाकणं म्हणजे जोडणी, घराची जोडणी माळवत म्हणत होतो आपण इकडे त्याला, हे काम करत असत. मग असंच गावातील एका सधन गावातलं एक मनुष्य चौधरी म्हणून होते, त्यांचं ह्यांनी माळवत टाकण्याचं काम घेतलं. मग त्यांच्याबरोबर ह्यांनी जळोजी मळोजी काम करण्याची सुरुवात केली. पण त्यांचा असा नियम होता की प्रत्येक महिन्याच्या वारीला पंढरपूरची वारी करायचे. मग काम चालू असताना त्या घरमालकाला यांनी पैसे मागितले की आम्हाला जायचे पंढरपूरला, वारी आली. यांनी म्हटले माझं काम झाल्याशिवाय जायचं नाही. मग यांनी तर विचार केला आपली वारी बुडती, आता काय करावं. मग त्याने असा हा निर्णय घेतला दोघा भावाचं एक मत. संध्याकाळीच निघून गेले पंढरपूरला रात्रीच अंधारात, पण वारी बुडवली नाही. आता निघून गेले, काम तर घेतलेलं आहे मामानं, आपण हे कामाला तिथं आहे. मग तिथं जर त्यांनी गुपचूप निघून गेल्यामुळं
देवाला चिंता पडली, आता काम यांचं कोण करणार. मग देवानं त्या दोघा भावाचं रूप घेऊन पळसप या गावी ते काय माळवत ज्या व्यक्तीचं घेतलं होतं ते देवानं 3 महिने राहून पूर्ण केलं. हे तिन्ही दोघेही बंधू 3 महिने आळंदीत पंढरपूरमध्ये राहिले. 3 महिन्यानंतर जेव्हा परत आले तेव्हा पूर्ण माळवत टाकून झालेलं होतं. यांना भीती वाटू लागली, आता आपण गावात 3 महिन्यांनी आलो आहे, आपल्याला कसं काय करणार मालक, कसं करणार, आपल्याला गावात ठेवणार का नाही, मारतील, काय करतील, चिंतामुक्त होते हे. त्यामुळे ते गावात भीत आले तर इथं सगळे त्यांचं काम जे होतं ते देवानं पूर्ण केले असल्या कारणानं गावकऱ्याला काही माहिती नाही की हे गेलेत नाही, कारण त्यांच्या रूपानं देव इथं होते. देवानं ते पूर्ण काम केलं आणि हे परत आल्यानंतर यांचा सत्कार गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांना थोडंही माहीत नाही की इथं हे पंढरीला गेलेत, परत आलेत, कुठल्याही प्रकारचा कुणालाही गंध नव्हता त्याचा. पण हे घाबरून गेले की आपण माळवत टाकलं नाही, पूर्ण कोण केलं. मग त्यांना साक्षात्कार झाला की बाबा आपल्या रूपाने देवानं इथं काम केलं आणि ते परत पंढरपूरला निघून गेले. रामकृष्ण हरी. सतीश कांबळे आज ढोकेवरून पळसपमध्ये ब्रह्माजी बुवा मंदिरात आज आमची मुलाखत जवळजी मळोजी महाराजाच्या पालखीची माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आले आणि ती माहिती देण्यासाठी आज पळसपचे ग्रामवासी आम्ही इथे थांबलेलो आहोत. ते जवळजी मळोजी हे मूळचं गाव त्यांचं हळीहांडरवळी टाकणं, माळवत टाकणं ही अशी जी कामं असतात ते कामं करीत होते ते. मग त्यावेळेस त्यांनी त्या काळात चौधरी पाटलांनी त्यांना काम दिलं आणि त्यांची आषाढी वारी आली. आषाढी वारी आल्यानंतर त्यांनी मालकाने काय त्यांनी परत जाऊ दिलं नाही वारीला. म्हणजे आषाढी वारीचं कधी चुकू देत नव्हते ते. काही झालं तर आषाढी वारी पंढरपूरची वारी करायचीच त्यांनी. मग त्यावेळेस त्यांनी मालक आता जाऊ देणार नाही हे त्यांनी पक्का माहिती होतं. मालकाला विचारलं तर मालकानं सांगितलं बाबा माझं काम झाल्याशी कुठं जायचं नाही. वारी संपली, 4 महिने झाले. 4 महिने झाल्यानंतर ती तिथंच थांबले. मग ज्यावेळेस ती वारीला गेल्यानंतर देवाला विचार पडला की असे संत तिथं आले, ह्यांनी काम घेतले, उद्या गावात गेले यांची फजिती करणार आहेत सगळी. मग देवानं रूप घेतलं आणि त्यांचं ते काम त्यांनी केलं. सुतार समाजाचे काम होतं ते माळवत टाकायचे, त्यांनी केलं, देवानं काम केलं ते. मग यांच्या स्वप्नात रुक्मिणी माता आल्या. म्हणजे साक्षात पांडुरंगानं मळवजी टाकायचं काम होतं ते ह्याने टाकलं. हो, ह्यांनी टाकलं, पांडुरंगाने स्वतः टाकलं. जवळजी कुठे गेले होते? जवळजी मळोजीच्या रूपात पांडुरंगानं इथं माळवत टाकलं. पण जवळजी पंढरपूरला गेले होते. पंढरपूरमध्येच होते त्यावेळेस आणि पांडुरंगाने इथे येऊन काम केलं. आणि रुक्मिणी मातेनं स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा ते तुमचं काम घेतलेलं आहे, तुम्ही गावाकडे जावा, तुमचं काम अपुरं राहिलेलं आहे, तुम्ही जावा. मग त्यांनी त्यावेळेस जाग आली, बघितलं तर परत निघाल्यानंतर गावात आले. सकाळी तर त्यांनी कुणी विचारलं नाही कुठे गेलता, काय केलं, कुणीच विचारलं नाही, कुणी राम केलं नाही. घरी आल्यावर बी कुणी विचारलं नाही. त्यांनी घरी आल्यावर बघितलं तर सगळे त्यांचं बोलवतं बिलवतं सगळं जमा करून थापी लावली होती मला सगळी. बरं, हे जवळजी मळोजी जे होते संत त्यांचा कार्य बघितल्यावर ते घरी सगळं मालमत्ता सगळे दिसले. मालकाकडे गेले, मालकाने विचारलं नाही कुठं गेलता, कधी आला. मग ह्यांनीच विचारलं बाबा हे काम कोणी केलं. अरे म्हणले काम तुम्हीच केलं, हे काम तुम्हीच केलं. म्हणले नाही, म्हणले आम्ही नव्हतो इथं, पंढरपूरला गेलतो. मग ह्यांनी असा पश्चाताप झाला की आपण वारी केली खरी, पण ह्याचा त्रास देवाला झाला. म्हणले देवानं काम केलं. म्हणले हे प्रपंच करण्याचाच अर्थ नाही काय. मग जेवढं देवानं जमा केलेलं होतं ते सगळं त्यांनी वाटून टाकलं आणि इथलं सगळं गाबाळ गुंडाळलं त्यांनी प्रपंचक. तर सुतार पांचाळ या समाजात जन्मलेले हे 2 संत ज्यावेळेस जवळजी मौजे यांचं देह जमिनीवर ठेवला गेला, म्हणजे ते मृत्युमुखी पडले समजा, तर त्या ठिकाणी कुठलाही सुतार त्यांचा अंत्यविधी करायला तयार नव्हता. तर सर्व असणाऱ्या वारकरी लोकांनी त्या असणाऱ्या पार्थिव चंद्रभागेमध्ये नेऊन ठेवला आणि त्यानंतर पाणी कोणी पाजायचा प्रश्न पडला. पाणीसुद्धा पाजायला कोणी तयार नाही त्यांना. हां, तर त्या ठिकाणी चंद्रभागा मैया अचानक चंद्रभागेला पूर आला. पाणी काही नव्हतं, जेमतेम पाणी होतं, पण पाणी कोणी पाजायचा हा प्रश्न पडल्यावर चंद्रभागा मैयाला पूर आला, पाणी वाढलं आणि बरोबर ह्यांच्या अंगावर पाणी येऊन शिंपडलं चंद्रभागेचं. अरे बापरे. हा असताना चमत्कार तिथं घडला. म्हणजे इतर सुतार समाजातले लोक कोणी मदतीला आले नव्हते किंवा कुठलाच इतर माणसात म्हणजे त्यांना त्यांच्या हे करण्यासाठी आले नव्हते. अंत्यविधीला कोणी तयार होईना गेलं, येतच नव्हते. हां,
तर सर्व असणाऱ्या वारकऱ्यांनी त्यांचा ते प्रेत असणारं त्या वाळवंटामध्ये आणलं आणि असा प्रकार त्या ठिकाणी घडला. एवढंच नाही तर ह्या असणाऱ्या संताचा इतका म्हणजे मान मोठा आहे. कुठल्याही संताची समाधी मंदिरामध्ये नाही पांडुरंगाच्या, पण ह्या संताची समाधी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला जाताना लागते आपल्याला. यांची समाधी आतमध्ये आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहे हो जळोजी मळोजी समाधी. हो. आणि नंतर चंद्रभागेच्या असणाऱ्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये पुंडलिकाच्या समोर तिथं पण यांची समाधी आहे. म्हणजे नदीपात्रात चंद्रभागेमध्ये आहे दिहठुला त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. समाधी आहे. आता सुद्धा आता बघायला मिळते. हो, आम्ही दररोज त्याला गेल्यानंतर तर जळोजी मळोजी यांची तुम्हाला इतिहास सांगायला चालू आहे. तर ह्या पैसब गावातील हे जे मंदिर आहे, ह्या मंदिरामधले हे सुतार समाजातील पुजारी आहेत. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की कशा कशा पद्धतीनं या ठिकाणी जळोजी मळोजीचं वास्तव्य होतं आणि वास्तव्यासोबत त्यांनी कशा कशा पद्धतीने कीर्तन भजनाचा वगैरे कार्यक्रम होतो त्याबद्दल. नाव सांगा तुमचं. माझं नाव साधू भागवत पांचाळ. ह्या जळोजी मळोजीच्या पादुका आहेत का ह्या? तर ह्यातल्या जळोजीच्या कोणत्या मळोजीच्या कोणत्या तेवढं सांगा तुम्ही. ही जळोजी आणि ही मळोजी. बरं. तर मला एक सांगा की तुम्ही तर आमच्या ह्या दिंडीमध्ये एक ना एक देव अवतार येतोच. म्हणजे कुत्रं येईल आमच्यासोबत, असं काही ना काही चालतंय. कुठल्या कुठल्या रूपात येते. हां, मग ते आम्हाला पंढरपूर टाकतो येतं. बरं. पंढरपूर आलं की पुन्हा अजून तिथनं गायब होतं. तर जळोजी मळोजीच्या आत्ता म्हणजे ह्या सध्या 2026 मध्ये वंशज कोण आहेत का इथं? नाही. त्यांना वंशजच नाही झाला का? हां हां. ही घेतो, ह्याच्यावर आम्ही गंध उघडतो असा, आणि हे जळोजी मळोजी बर्माजी बुवा विठ्ठल ह्यांना तयार करून असा गंध लावतो. हे दुसऱ्या एक तांब्या आहे, त्या तांब्यावर घेतो गंध, वाटी बुक्का गंध हे असा तयार करून लावतो. तर हे चंदनाचा लाकूड आहे ना? हां, कुठून आणलेलं आहे साधारण? हे शेतातून. बरं. इथूनच गावातून हे असं. हे प्युअर चंदन आहे, ओरिजिनल. हां, असं सुगंध येत असेल त्याला. होय. की 1336 मधलं हे तांब्याचं भांड आहे. पाहू शकता किती मोठ्याच्या मोठा बघा. त्याच्यामध्ये साधारण 5 घागरीची भाजी किंवा वरण जे असेल ते हे साधारण होऊ शकेल, वर होऊ शकेल, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. तर हे भांडं या ठिकाणी त्या मंदिरात, ह्याचा भांड्याचा पण एक इतिहास आहे. तर त्या इतिहासाबद्दल ह्या पैसब गावातील गावकरी सांगणार आहेत. तर या भांड्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. हे भांडं असतं 1336 साली या ठिकाणी हे उपलब्ध झालेलं आहे आणि तेव्हापासून हे जतन करण्यात आलेलं आहे. हे फार जुनं भांडं अजून येतात, काही झाले ना, कुठं छिद्र नाही. इतकी वर्ष झाली तरी पण हे अगदी सुखरूप आहे. इतकं असतं म्हणजे ओरिजिनल वस्तू असणारी पहिली मिळत होती. तसंच या ठिकाणी हे मंदिराचं बांधकाम करण्यासाठी पाया घेत असताना त्याची काठी आणि मातीची मडकी 2-4 सापडली आणि त्याच्यापुढं काय खांदता येत नव्हतं. JCP लावली तर त्या JCPचा दात अक्षरशः अग्नी त्या ठिकाणी दिसत होता, ठिणग्या पडत होत्या, म्हणजे खांदू देत नव्हतं. म्हणजे काहीतरी दैवी चमत्कार होत होता इथं. हे खाण्यासाठी अजिबात म्हणजे कोणाला धाडस होत नव्हतं. JCP इथून जे आले का नाही असं पायऱ्या येतात खाली बनत्या, पुन्हा इकडे जे आले असं मोठं आहे एवढं एवढं, आणि 3 डेरं खाली येत ह्याच्या एवढं. 1700 इसवी सन पूर्व 1713 हे जळोजी मळोजी जे संत होते त्या पैसब गावामध्ये असताना ह्या ठिकाणी 36 खानाचं माळवद होतं. तर 36 खानाचं माळवद, तर ते माळवदवरचं साधारण राहिलेलं नाही किंवा राहू पण शकणार नाही. आता 1713 आणि 2026 म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही बघा ह्या ठिकाणी. पण हे जे बांधकाम आहे हे मातीचं बांधकाम आहे. ह्याला कुठलंही म्हणजे सिमेंट वगैरे नाही, माती आहे आणि मातीवर चिरेबंदीचा जे दगड आहेत त्या म्हणजे हे रचून हे बांधकाम केलं होतं. ती विहीर इथं लहान लेकरं वगैरे असल्याच्या कारणानिमित्तानं ही विहीर इथली बुजून टाकलेली आहे. आणि तर अशा पद्धतीनं आपण पैसब या गावातील संत होऊन गेलेले जळोजी मळोजी आणि बर्माजी बुवा यांचं ह्या पैसब गावातील हे मंदिर होतं. आणि या पैसब गावातील हे सर्व ग्रामस्थ आहेत ज्यांनी की आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. आणि त्यांना जी काय माहिती होती ती माहिती पण आपल्याला या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ज्याला जेवढं म्हणजे सुस्त आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. अतिशय खूप मोठी
चांगले 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे ह्या पळसप गावाला. तिची आता तुम्हाला भांडं दाखवलं, त्या भांड्यावर 1336चा उल्लेख आढळला. म्हणजे या पळसप गावाला खूप जुनं नाव आहे, पळसब, त्या भांड्यावर उल्लेख होता. तर ह्या सर्व गावकऱ्याचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. तुमच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.